फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर फ्रेंड्स, आज मी आपल्या ग्रेस किचनमध्ये बनवणार आहे व्हेज पिझ्झा. तर चला आपण बघूया कशा प्रकारे मी बनवते. बघा फ्रेंड्स, मी हा रेडीच आपला हे घेतलेला आहे पिझ्झाचा बेस. तर आता ह्याला मी पिझ्झा सॉस लावणार आहे, जो आपल्याला दुकानामध्ये मिळून जातो. हा डीमार्ट वगैरे मध्ये पण मिळून जातो. तर हा अशा प्रकारे मी सगळा सॉस लावून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉस लावू शकता. त्याला पिझ्झा सॉस आहे हा. त्याला आपला हे पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. आता मी ह्याच्यावर पिझ्झा चीज हे करून घेते, ग्रेट करून घेते. या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता याच्यावर आपण कांदे मी जे करून घेतलेले आहे कट, ते टाकणार आहे. हे बघा, हे असे स्क्वेअर कांदे आपले कापलेले आहे, ते टाकून घेऊया आपण. आणि हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही करणार आहे, मी कढईमध्येच बेक करणार आहे. शिमला मिरची टाकूया. या प्रकारे पण शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. घरच्या घरी एकदम मस्त टेस्टी पिझ्झा तयार होतो आपला. मुलांना आपण देऊ शकतो. सारखं तर नाही देऊ शकत आपण मुलांना, महिन्यातून एकदा तर देऊ शकतो आपण मुलांना. नक्की तुम्ही ट्राय करा. घरच्या घरी खूप छान टेस्टी पिझ्झा तयार होतो. हे टोमॅटो बघा मी घेतलेले आहेत असे कट करून, आणि ह्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. टोमॅटो मधल्या बिया घ्यायच्या नाही आहेत आपल्याला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, किती भाज्या तुम्हाला जसे घ्यायचे तशा. आणि हे मी थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत बघा, बघू शकता, बॉईल करून थोडे, ते पण तुम्ही टाकू शकता. चॅनलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल ग्रेस किचनला, तर प्लीज सबस्क्राईब करा. शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत, नक्की जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, रेसिपी कमेंट करा. तर परत एकदा आपल्याला चीज ग्रेड करून घ्यायचं आहे. मला जेवढं चीज आवडतं त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता. आता मी याच्यात ऑरेगानो घेतलेला आहे, आणि मिक्स हर्ब्स पण आहे त्याच्यात. मिक्सच आहे, मी करून घेतलेलं आहे मिक्स. ते आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढं टाकू शकतो. आणि हे चिली फ्लेक्स टाकत आहे मी. तर बघा किती छान मस्त कलरफुल पिझ्झा आपल्याला दिसत आहे. आणि आता ह्याला मी आपल्या कढईमध्ये मी बेक करणार आहे. तर चला आता आपण नेक्स्ट प्रोसिजर बघू याची पुढची. फ्रेंड्स, मी कढईमध्ये आपला पिझ्झा ठेवलेला आहे. त्याच्या खाली मी एक स्टीलची पहिलं मी आपलं ते गरम जे भांडी आपण उतरून ठेवतो स्वयंपाकाची, आपण जे गरम जेवण बनवून घेतो तेव्हा आपण जे स्टँड ठेवतो, ते स्टँड मी कढईच्या आतमध्ये ठेवलेलं आहे खाली इथे. आणि त्याच्यावर एक स्टीलची थाळी ठेवलेली, प्लेट, त्याच्यावर मी हा पिझ्झा ठेवलेला आहे. तर आता 12 ते 15 मिनिटं आपण हा बेक करून घेऊया. मग आपला पिझ्झा मस्त तयार आहे, एकदम खायला टेस्टी टेस्टी.
तर तुम्ही नक्की करा, हा घरामध्ये आपल्या मुलांना करून द्या खाण्यासाठी. आता हा झाकून ठेवत आहे मी. 12 ते 15 मिनिट आपण हा बेक करून घेऊया. तर चला मग झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हा पिझ्झा तयार झालेला आहे. खाण्यासाठी नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. घरच्या घरी एकदम टेस्टी पिझ्झा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ग्रेस किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आता आपण एका नवीन रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया आपल्या ग्रेस किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.